चला तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत डाळ ढेमसं. एकदम गावरान पद्धतीची, एकदम झणझणीत अशी लागणारी हिरव्या मिरच्या मसाल्यापासून बनणारी भाजी. चला तर आपण आता बघून घेऊया. ढेमसं मी कापून घेतलेले आहे. आता त्याला आपण स्वच्छ धुवून घेऊया. आता मी चणा डाळ थोडा वेळ शिजवलेली आहे. आता त्याच्यामध्ये मी ढेमसं घालून घेणार आहे. आता कम से कम आपल्याला 5 ते 10 मिनटं ते ढेमसं आणि ते दोन्ही मिक्स करून शिजून घ्यायचे आहे, जेणेकरून आपण जेव्हा भाजीला फोडणी देऊ तेव्हा त्याला कमी वेळ लागते. त्याच्यामुळं मी अगोदरच ते ढेमसं आणि डाळ थोडा वेळ शिजून घेतलेले आहे. आता चला आपण जे साहित्य लागते मसाला वगैरे ते आपण तयार करून घेऊया. आता मी हे कांदा घेतलेला. आता कांदा आपल्याला पूर्णपणे बारीक बारीक कट करायचा आहे आणि आता आपल्याला मसाल्याची तयारी करायची आहे. तुम्ही बघू शकता, त्याला तुम्ही खडा मसाला यूज करायची काही गरज नाही. एकदम गावरान पद्धतीचा मसाला यूज करायचा आहे आपल्याला. याच्यामध्ये तीळ, कऱ्हाळं आणि एकदम साधा आणि सरळ. तुम्ही बघू शकता, आता मी तिथं धने घेतलेले, तीळ आणि कऱ्हाळं आणि खसखस, थोडं फूल आणि कांदा आणि खोबरं. तुम्ही बघू शकता. आता हे आम्ही पूर्णपणे भाजून घेणार आहे. आता मी त्याच्यामध्ये खोबरं घातलेलं आहे. आता हे पूर्ण मसाले मी बिना तेलामध्येच भाजणार आहे. तेल बिलकुल यूज करायची गरज नाही याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता, खोबरं लगेच टाकताच क्षणी त्याला हे होते. तुम्ही बघू शकता. आता मी त्याच्यामध्ये पूर्ण हे मसाले घालून घेणार आहे, कारण आपल्याला त्याच्यामध्ये बिलकुल तेल यूज करायचं नाही. कारण तेल यूज केलं की मसाले ग्रँड होत नाही आहे. खसखस वगैरे बिलकुल ग्रँड होत नाही. त्याच्याकरता हे बिना तेलाचेच भाजून घ्यायचे आहे आपल्याला. आता तुम्ही बघू शकता भाजून झालेला आहे. आता आपण कांदासुद्धा फ्राय करून घेणार आहोत. आता कांदा पण आपल्याला जोपर्यंत ब्राऊन होत नाही तोपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. आणि कांदा ब्राऊन झाल्यानंतर आपण आता हिरवी मिरचीसुद्धा भाजून घेणार आहोत, कारण की आपण आज हिरवी मिरचीमध्ये मसाला भाजी बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता. आता हिरवी मिरचीसुद्धा माझी भाजून झालेली आहे. आता तुम्ही बघू शकता, मी याच्यामध्ये घालणार आहे लसूण आणि सांबार, त्या परत अद्रक आणि थोडेसे 4-5 कढीपत्त्याचे पानं. कढीपत्ता नेहमी मी फोडणीला बिलकुलही यूज करत नाही. मी कधी मसाल्यामध्येच यूज करते, कारण खायला छान असते आणि शरीरासाठी सुद्धा छान असते. त्याच्यामुळं मी मसाल्यामध्ये त्याला यूज करते. हे बघू शकता तुम्ही. मी आता कढई ठेवलेली आहे. आता आपण भाजी फोडणी देऊन घेऊया. आता मी त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे. आता जे आपण मसाले काढलेले आहे, ग्रँड केलेले आहे, ते पण आपण त्याच्यामध्ये घालून देणार आहोत. आता आपलं तेल छान तपलेलं आहे. आता जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण हे मसाला फ्राय करून घेणार आहोत. कारण की जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत त्या मसाल्याची चव आणि भाजीला टेस्ट बिलकुल छान लागत नाही. जोपर्यंत तेल सुटल्यानंतरच भाजी एकदम टेस्टी लागते. तुम्ही बघू शकता. आता मसाला आपला पूर्णपणे फ्राय झालेला आहे. आता त्याच्यामध्ये मी हळद घातलेली आहे, नमक, आणि मी त्याच्यामध्ये कांदा लसूण मसालासुद्धा अंबारी यूज केलेला आहे. तुम्ही ऑप्शनल आहे, तुम्ही करू शकता किंवा नाही करू शकत, पण मी यूज केलेला आहे. तुम्ही बघू शकता मसाल्याला आता छान तेल सुटलेलं आहे, कारण तरी बिलकुल दिसणार नाही, कारण हिरवी मसाला आहे त्याच्यामुळं. हे तुम्ही बघू शकता. आता मी त्याच्यामध्ये ढेमसं आणि चणा डाळ टाकून घेतलेली आहे. आता छानपणे याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे कमी आचेवर कम से कम 10 मिनटं तरी आपल्याला हे शिजू द्यावं लागेल. कारण की ह्या चवीची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा. एकदम खायला छान लागते आणि गावाकडची एकदम टेस्ट येते. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. हे बघा, आता आपली भाजीला उकळी आलेली आहे आणि आपली भाजी परफेक्ट एकदम तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान आहे, ग्रीन कलर आलेला आहे.